नमस्कार मंडळी. एक 10 ते 15 मिनिटात होणारे माव्यासारखे मोदक बनवूयात. यासाठी पाव वाटी रवा, पाऊण वाटी बेसन, 1 वाटी दूध घालून चांगलं फेटून घ्यायचं. 5-6 मिनिटं फेटून घेतल्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून 2-3 चमचे साजूक तूप घालायचं. गॅस मंद आचेवर करूनच दूध, रवा, बेसन घालूयात आणि मंद आचेवरच चांगलं 5-6 मिनिटं भाजून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटातच मस्त असं भाजलं जातं. आता यात घालूया अर्धी वाटी एवढी दूध पावडर घालूया. 1 मिनिटं भाजल्यानंतर गॅस बंद केला. पाववाटी चिरलेला गूळ घालून पटकन मिक्स करायचा आणि एका ताटात काढून घेऊयात. आता थोडंसं थंड झाल्यावर यात पाववाटी पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड घालून हाताने सर्व मिक्स करून घेतलं. आता पिस्त्याचे काप आणि किशमिश साच्याला तूप लावून घ्यायचं. यावर पिस्त्याचा काप ठेवायचा आणि बोटाने प्रेस करून दाबून असा हा साचा भरायचा. मस्त असा माव्यासारखा मोदक आपला 10-15 मिनिटात तयार होतं. हवं तर तुम्ही अर्धी वाटी पिठी साखरही घेऊ शकता, पण गुळाची चव फार मस्त येते यात. एकदा करून पहा, नक्कीच आवडतं. अगदी माव्यासारखे लागतो याचा स्वाद. डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या टायटलवरच्या त्रिकोणावर क्लिक करा. डिटेल व्हिडिओ नक्की बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.